मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये आता एक महत्त्वाची घोषणा झाली आहे। तर यामध्ये भरपूर सारे चेंजेस करण्यात आले आहे। म्हणजे आता तुम्हाला अर्ज करण्यासाठी भरपूर वेळ दिला गेलेला आहे आणि तो म्हणजे 2 महिन्याचा वेळ दिला गेलेला आहे। तर आता घाई न करता तुम्ही शांततेने सर्व डॉक्युमेंट रेडी करू शकता आणि डॉक्युमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला आता भरपूर सूट देण्यात आलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी चेक करणार आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ भेटलेली आहे। या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात केलेल्या महत्त्वपूर्ण बदलाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत एक निवेदन दिलेले आहे। तर बघा, सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 ठेवण्यात आलेली होती। या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत आहे। म्हणजे 2 महिने म्हणजे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यास लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये लाभ देण्यात येईल। म्हणजे जुलै महिन्यापासूनच जी स्कीम आहे लागू झालेली आहे आणि त्या महिन्यापासूनच तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे। या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याने नमूद करण्यात आले आहे। आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे, तर त्यासाठी जे डॉक्युमेंट्स आहे म्हणजे अधिवास प्रमाणपत्र जर नसेल तर तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते द्यावे लागेल बघा, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र म्हणजे TC, जन्मदाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र तुम्ही देऊ शकता। म्हणजे आता तुमच्याकडे जर अधिवास प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही या 4 डॉक्युमेंटमधून एक डॉक्युमेंट देऊ शकता। त्यानंतर 5 एकर शेती असल्यास तुम्ही अर्ज करू शकत नाही असं सांगण्यात आलेलं होतं, परंतु आता हे अट रद्द करण्यात आलेली आहे, तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर वयोमर्यादा 21 ते 60 वर्ष होती, आता ते 21 ते 65 वर्ष करण्यात आलेली आहे। त्यानंतर परराज्य जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांसोबत जर विवाह केला असेल तर त्यांनी जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र देऊ शकतात। तर 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रानुसार सूट देण्यात आलेली आहे। म्हणजे उत्पन्नाचा दाखला सुद्धा तुम्हाला लागणार नाही आहे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर। सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेचा सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। म्हणजे तुमच्या घरात जर अविवाहित महिला असेल ती सुद्धा अर्ज करू शकते, फक्त एका कुटुंबातून एक उमेदवार अर्ज करू शकते। तर अशा प्रकारचे हे चेंजेस झाले आहेत। तर यामध्ये भरपूर ज्या महिला यांना आता जे टेन्शन होतं ते आता कमी झालेलं आहे, कारण 2 महिने मुदतवाढ सुद्धा भेटलेली आहे आणि डॉक्युमेंटमध्ये सुद्धा चेंजेस झाले आहेत। तर या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल, अर्ज कसा करायचा या संदर्भात सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।